नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. होळी जाळल्यानंतर उरलेली राख तुम्ही फक्त राख समजता का? पण हाच अंगारा तुमच्या आयुष्यातील संकट जाळून टाकू शकतो असं शास्त्र सांगतं. पण थांबा, अंगारा घरी आणताना एक छोटीशी चूक झाली तर लाभाऐवजी नुकसानही होऊ शकते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, होळीचा अंगारा घरी का आणतात, तो योग्य पद्धतीने कसा वापरावा आणि कोणती चूक चुकूनही करू नये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. होळीचे आध्यात्मिक महत्त्व. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. होळी हा सण प्रामुख्याने भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जोडलेला आहे. राजा हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि अन्याय याचा अंत होण्यासाठी भगवंतांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिकेचे दहन झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे. अहंकार, वाईट शक्ती, नकारात्मकता यांचा अंत आणि श्रद्धेचा विजय. म्हणूनच होळीची ज्वाला ही फक्त अग्नी नसून ती शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अंगारा म्हणजे काय? तर अंगारा म्हणजे होळी जाळल्यानंतर उरलेली राख. ही राख अग्नीने शुद्ध केलेली असते. अग्नी ही पंचमहाभूतांपैकी एक शक्तिशाली तत्व आहे. अग्नी जसा अन्न शिजवतो तसाच तो नकारात्मकता जाळून टाकतो. म्हणूनच होळीचा अंगारा पवित्र आणि ऊर्जायुक्त मानला जातो. होळीचा अंगारा घरी का आणतात? परंपरेनुसार होळीची राख घरात आणणे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे, वाईट नजर आणि बाधा टाळणे, घरात शांतता आणि समाधान टिकवणे, आर्थिक अडचणी कमी करणे. ग्रामीण भागात अजूनही लोक मुख्य दरवाजावर अंगारा लावतात, कारण मुख्य दरवाजा म्हणजे घराची ऊर्जा ये जा करण्याचा मार्ग. अंगारा योग्य पद्धतीने कसा आणावा? इथेच अनेक जण चूक करतात. अंगारा नेहमी उजव्या हाताने घ्यावा. तो स्वच्छ कापडात किंवा तांब्याच्या डबीत ठेवावा. घरी आणताना शांत मनाने आणावा. अंगारा म्हणजे आस्था. तो आदराने आणणे आवश्यक आहे. अंगारा वापरण्याची योग्य पद्धत. कपाळावर लावणे. सकाळी स्नान केल्यानंतर थोडासा अंगारा कपाळावर लावा. यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. मुख्य दरवाजावर. घराच्या मुख्य दरवाजावर हलकासा अंगारा लावल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तिजोरीत. अत्यंत थोडासा अंगारा कागदाच्या पुडीत बांधून तिजोरीत ठेवतात. आता कोणती चूक टाळावी? अंगारा पायाखाली पडू देऊ नका. कचऱ्यात टाकू नका. आस्था आणि श्रद्धा असेल तरच उपाय परिणामकारक होतात. विशेष गुप्त उपाय. होळीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा अंगारा पाण्यात मिसळा आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडा. हा उपाय घरातील अडकलेली कामे, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. मैत्रिणींनो, होळीची राख म्हणजे फक्त जळालेले लाकूड नाही. ती तुमच्या आयुष्यातील वाईट काळ जाळून टाकण्याची एक श्रद्धा आहे. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी अंगारा घरी आणायला विसरू नका. पण योग्य पद्धतीनेच आणा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.